शकुंतला रेलवे पुनरुद्धार में तेजी। मुर्तजापुर स्टेशन पर स्वचालित एस्केलेटर का उद्घाटन। मुर्तजापुर रेलवे जंक्शन पर यात्रा को सुगम बनाने के लिए आज से स्वचालित एस्केलेटर सुविधा की औपचारिक शुरुआत हो गई है। इस सुविधा का उद्घाटन सांसद अनूप भाव धोत्रे और विधायक हरीश भाव पिंपले ने बुधवार 29 अक्टूबर को किया। इस अवसर पर भाजपा तालुका अध्यक्ष नंदू राउत, नगर अध्यक्ष हर्षल साबले, मंडल अध्यक्ष प्रशांत ठाकरे, पूर्व महापौर श्रीमती मोनाली गावंडे, जिला उपाध्यक्ष सचिन देशमुख, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीमती आरती पोलकट, नगर अध्यक्ष श्रीमती रूपाली तिड़के, कुरनखेड़ मंडल अध्यक्ष श्रीमती वैभवशाली बाहकर, शालिनी ताई हजारे, राधा ताई तिवारी के साथ साथ भाजयुमो नगर अध्यक्ष राहुल अग्रवाल, तालुका अध्यक्ष श्रीकांत रामेकर और अन्य पदाधिकारी उपस्थित थे। मुर्तजापुर में कुछ दिन पहले 2 स्वचालित लिफ्टों का शुभारंभ किया गया था। वहीं अब यात्रियों के लिए एक और महत्वपूर्ण आधुनिक सुविधा शुरू की गई है। इससे वरिष्ठ नागरिकों, महिलाओं और दिव्यांग यात्रियों के लिए सुविधाओं में उल्लेखनीय वृद्धि हुई है। सांसद अनूप धोत्रे ने कार्यक्रम में कहा, मुर्तजापुर, अचलपुर और मुर्तजापुर यवतमाल के बीच ऐतिहासिक शकुंतला रेल सेवा जल्द ही फिर से शुरू होगी और मुर्तजापुर एक रेलवे क्रॉसिंग जंक्शन के रूप में विकसित होगा। आइए देखिए खबर विस्तार से। भारत संवाद के लिए अकोला से संजय दास की खास रिपोर्ट। सध्या जे रेल्वेचा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो विचार आहे की सर्वसामान्य माणूस हा रेल्वेने प्रवास करतो, तो प्रवास स्वस्त असला पाहिजे, तो प्रवास जलद असला पाहिजे आणि त्यासोबतच हा प्रवास सुखद असला पाहिजे। मुर्तिजापूरमध्ये मागील 15 दिवस पहिले 2 लिफ्ट चालू झाल्या होत्या आणि आज 3ऱ्या लिफ्टचंही उद्घाटन झालेलं आहे। या लिफ्टच्या माध्यमातून आपल्या इथील जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यासोबतच जे अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, त्यांना जाणे येणे हे सोपं व्हावं याकरिता या लिफ्टची सुविधा आपल्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपले लाडके आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचं म्हणणं होतं की लिफ्टच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला मी तेव्हाच येईल जेव्हा ही लिफ्ट निरंतर चालू राहील, याला मेंटेनन्स नाही येणार। आणि नक्कीच रेल्वे प्रशासनाकडून आमदार साहेबांना आश्वासित करण्यात आलं की ज्या काही चुकी ह्यापूर्वी झाल्या असतील तर तशा चुका होणार नाहीत, त्यांच्या मेंटेनन्सकडे विशेष लक्ष ही रेल्वे प्रशासन देणार आहे। आपल्या मुर्तिजापूर शहर आणि मुर्तिजापूर ग्रामीणमधील आणि आपल्या जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो मुर्तिजापूर स्टेशनवरून जे प्रवासी आहेत त्यांच्या या भागामध्ये अनेक रेल्वेंचे थांबे मिळावं अशी वारंवार डिमांड असते आणि त्याच दिशेने आपल्या केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की आपल्या भागामध्ये ज्या 2 ट्रॅक आहेत या 2 ट्रॅकच्या जागी 4 ट्रॅक या होतील आणि या ट्रॅक्सच्या माध्यमातून जी रेल्वेमध्ये अडचण येते की रेल्वेच्या ट्रॅकची मेंटेनन्स झाली पाहिजे। ती मेंटेनन्स जर झाला नाही तर कुठेतरी प्रवाशांची सेफ्टी ही कॉम्प्रोमाइज होते आणि त्याकरिता रेल्वेने हा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे। यासोबतच आपल्या आमदार साहेबांचा जो सातत्याने फॉलोअप होता की आपल्या इथली शकुंतला एक्सप्रेस ही जुनी जी रेल्वे मार्ग आहे, मुर्तिजापूर यवतमाळ, मुर्तिजापूर अचलपूर हा ट्रॅकही चालू झाला पाहिजे, त्याचा DPR हा केंद्र सरकारने भरवला आहे आणि भविष्यामध्ये हेही काम चालू होईल। मुर्तिजापूर हे या 2 क्रॉसिंगमुळे, रेल्वे क्रॉसिंगमुळे एक मोठं जंक्शन भविष्यामध्ये होणार आहे आणि त्याचा फायदा मुर्तिजापूर शहराला, मुर्तिजापूर ग्रामीणला नवीन उद्योग स्थापित होऊन त्याचाही फायदा होणार आहे। त्यासोबतच जे येथील शेतकरी आहेत त्यांनाही